आप देख रहे हैं MH26 न्यूज त्रिनेत्र। जय सियाराम। मी डॉक्टर दर्शना बालाजी राठोड। मी या रामानंद संप्रदायाची जन्म प्रवचनकार आहे आणि आज तेलंगणा पीठ जे आपलं जुक्कल्ला आहे त्या पीठावरती आज आम्ही इथे सेवेसाठी सर्वजण आलेलो आहोत। इथे 2 दिवस परमपूज्य जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा दर्शन आणि समस्या मार्गदर्शन कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने परमपूज्य जगद्गुरु श्री आज हजारो भाविकांना दर्शन देतात, मार्गदर्शन करतात आणि त्यांना अंधश्रद्धेमधून ते बाहेर कसे निघतील आणि त्यांना खरं अध्यात्म हे काय आहे हे शिकवत असतात आणि त्याचबरोबर त्यांना परमेश्वराचं नामस्मरण केल्यानंतर आपले जे दैनंदिन जीवन आहे, डे टू डे लाईफ जगत असताना त्याचा कसा फायदा होतो आणि आपल्यामध्ये संयम, चिकाटी, प्रगल्भता, साधक बाधक विचार करण्याची क्षमता, नेतृत्व, निर्णय घेण्याची जी क्षमता असते बिनचूक ती डेव्हलप होते। हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून रामानंदाचार्यजी शिकवत असतात। त्यामुळे आज हजारो लोकांना याचा अनुभव येतो आणि त्या हजारो लोक दर्शन घ्यायला येतात, समस्या आपल्या प्रपंचातील समस्या ते घेऊन येतात आणि या संप्रदायाच्या मार्फत गरजू, गोरगरीब, दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमांतर्गत गोरगरीब लोकांची सेवा, जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून या संप्रदायाच्या माध्यमातून बरेच सामाजिक उपक्रम चालतात। जसे की हायवेवर आपल्या संप्रदायाच्या 53 ॲम्ब्युलन्स आहेत। ऍक्सिडेंट झाला की आपल्या संप्रदायाची ॲम्ब्युलन्स जाते, विनामूल्य तो अपघात झालेला व्यक्ती उचलतो आणि नजीकच्या हॉस्पिटलला त्याला मोफत इलाज करण्यासाठी आपण संदर्भ सेवा देत असतो। त्याचबरोबर अवयवदान म्हणजेच ऑर्गन डोनेशन, बॉडी डोनेशन, मरणोत्तर देहदानासारखा कलियुगामधली ही एक क्रांती आहे। रक्तदान, कच्चे बंधारे बांधणं, वनराई बंधारे तयार करणं, असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेऊन प्रभूजी सर्व समाजाला अलर्ट करत आहेत। अध्यात्माबरोबरच समाज सेवा हे व्रत घेऊन हे संप्रदाय नेहमी समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या सेवेसाठी अहोरात्र तत्पर आहे आणि त्याच माध्यमातून हे आजचा हे 2 दिवसाचा कार्यक्रम या आपल्या उपपीठ तेलंगणा या ठिकाणी संपन्न होतोय आणि सर्व भाविक जगद्गुरु श्रींचं दर्शन घेऊन खरोखरच आनंदित आणि अगदी हर्ष उल्हासित झालेले आहेत। कारण इथे जे दर 3 महिन्याला प्रभूजी येतात, रामानंदाचार्यजी येतात, त्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि आपल्या संप्रदायाच्या माध्यमातून हे सर्व सामाजिक उपक्रम चालत असतात। जय सियाराम। जय सियाराम। जय सियाराम। जय सियाराम। जय सियाराम।